मग इंग्रजांना जे माहिती ते आपले राज्य करते ना, ते बरोबर. कोट घातला म्हणजे मोठा. मग त्यांच्याकडे बर्फ पडतो, उघडं राहिला ना हात तर बोटं थिजतात. मी राहिलो पण इंग्लंडला, थंडीने काम काही श्वास नाही घेतात म्हणून ते बांधायला लागतं. मग त्याला दोरी बांधतात, मग त्याला टाय निघाला, त्याला कोट घालतात. 3 कोट घातल्याशिवाय थंडी जात नाही. 0 डिग्री तापमान असतं. 3 पीस. हां, पण ते आपण इथे आणलं है ना. इथे गरमीमध्ये गरमीने कार्यक्षमता कमी होते, आपण खराब होतो, आयुष्य कमी होते. मग आपण कपडे, महावीर म्हणतात कपडे घालू नका, दिगंबर राहा. तर महावीर इथले की नाही, इथले जाणकार ज्ञानी पुरुष ते म्हणतात दिगंबर राहा, कपडे घालू नका. किंवा घालायचे तर श्वेतांबर म्हणजे पांढरे कपडे घाला, कमीत कमी घाला, सभ्य घाला, अर्धा अंग उडं ठेवा, हवेशीर राहा. मी गेले 2010 पासून मी अर्धी चड्डी आणि ढिला टी शर्ट आहे बघा. माझी छाती 40 आहे ना, ते 44-46 असतं इंचांमध्ये. आणि हे होजिरीच आहे, याला जाळी आहे, त्यातून वारा जातो ना. मी मुंबईत राहतो, मला 16 वर्ष 10 ते 25 घाम नाही, थकवा नाही. संध्याकाळी पण मी ताजा असतो. आपण कामाने नाही थकत, आपण गरमीने घामाने थकतो. सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे ना, तिथे डॉक्टर PD देशमुख होते. त्यांचं संशोधन प्रसिद्ध झालं, ते वाचलं मी. त्यांच्याकडे काय असतात की MBBS झाल्यावर त्यांना इंटर्न म्हणतात. ते 1 वर्ष खेड्यांमध्ये सेवा देतात. त्यांनी परिसरातल्या 400 मुलांचं वजन दर महिन्याला केलं, 1 वर्ष केलं. मग ते प्रसिद्ध केले की मुलं कसे वाढतात. मग ते वाचल्यावर मला दिसलं की उन्हाळ्यामध्ये 400 पैकी 400 मुलांचं वजन वाढ थांबते, मुलं उन्हाळ्यात वाढत नाहीत. अरे बापरे. मग असं 18 वर्ष झालं, गरमीचा एवढा परिणाम आपल्यावर होतो. तर 18 वर्ष जर तुम्ही उन्हाळ्यात वाढले नाही तर तुम्ही कमीच होणार की नाही. आपले गुणसूत्र 6.5 फूट माणसं आणि 6.25 फूट बाया व्हायला पाहिजे. तुमच्याकडे व्हायचं असेल तर मुलांना सभ्य पण कमीत कमी कपडे घाला, एकच थर घाला, एक वरचा आणि तुम्हाला आतले मधले बाहेरचे कपडे कशाला पाहिजे. आम्ही गुलामगिरी करतो. आम्हाला कोट म्हणून कशाला पाहिजे की बाबा मी खासदार आहे म्हणून दाखवायला कोट कशाला घालायला लागतो. बंडी बैलाला घालतात ना, पण आमच्या खासदार आमदारांना वाटतं की ते बंडी घातली म्हणजे ते राजकारण झालं. ते उन्हामध्ये ते लवकर थकतात, मग त्यांना चक्कर येते इलेक्शनमध्ये, पण त्याच्यात ते बंडी घालतात आणि चक्कर येते. तर भारतीयांमध्ये एक महावीरांचा आहे का, बुद्धाचा आहे का, इथल्या लोकांचा आहे का. रोममध्ये रोम सरकार हवं. तुम्ही जर बर्फामध्ये गेले आणि तुम्ही उघडे गेले तर मरून जाणार. हिमालयात तुम्हाला कपडे घालायला पाहिजे, पण गरम ठिकाणी तुम्हाला सभ्य पण कमीत कमी कपडे घालायला पाहिजे, पांढरे घालायला पाहिजे, कारण उन्हाने तापत नाही. आपल्या महाराष्ट्रातला वारकरी जर आपण पाहिला, एकदम परफेक्ट कॉटनचं धोतर आणि कॉटनचं हवेशीर. माणसांचा अजून खराब आहे. पुरुषरस असतो ना, पुरुषरस 8 वर्षापासून मुलांना सुटतो. आणि त्यामुळे पहिले हे समजून घ्या की जन्माचं जे वजन असते, सुद्धा जन्माला 3.3 किलो वजन पाहिजे. 3 किलो 300 ग्राम. हो. म्हणजे जगाचा अभ्यास झाला की नवजात बाळाचं वजन किती पाहिजे. त्यातलं एक केंद्र नागपूर होतं. आमच्या टीचर होत्या, त्याच्या प्रमुख होत्या इथल्या. अशा 6 ठिकाणी झाला, त्याचा अभ्यास केला त्यांनी. आणि मग ते या निर्णयाला आले की जन्मवेळा वजन चांगल्या मुलाचं 3.3 किलो पाहिजे. पण आमचे खूपच मुलं लहान असतात, म्हणून आम्ही काय केलं की असं आम्ही 25 मार्कांनी पास करतो. 100 पैकी 100 मार्क पाहिजे ना. 30 मार्काला कसा पास होतो. 30 मार्काने जो पास होतो ना त्याला 70% येत नाही. म्हणजे तुम्ही 100 आंबे घेतले त्याचे 30 आंबे चांगले, 70 नसलेले, तर कसं चालेल. दुचाकी वाहन किंवा 4 चाकी काही पण घेतला तुम्ही, 100 रेडिओ घेतले, 70 खराब नाही, कसं चालेल, नाही चालणार. 100 पैकी 100च गुण पाहिजे, हो की नाही. मुलांना जन्मापासून उन्हाचा त्रास आहे. आम्हाला उन्हाळा सुरू झाला कसं कळतं की कावीळ झालेले मुलं यायला लागतात. नवजात शिशूंना सगळ्यांना कावीळ होते, थोडीशी होते, पिवळसर दिसतात आणि ते बरे होऊन जातात. पण जास्त झाले की डॉक्टरकडे येतात. ती केव्हा होते की आपल्याकडे आपण जसं काही थंड प्रदेशात राहतो तसं सगळे मुलांना गुंडाळून ठेवतात, 12 महिने गुंडाळतात. त्यामुळे त्यांना गरमी होते. गरमी झाली की अंगातलं पाणी कमी होतं, बरोबर. रक्तामध्ये समजा बिलिरुबिन, रक्तामध्ये पिवळा रंग असतो, त्याला बिलिरुबिन म्हणतात. तो समजा 15 आहे, 1 लिटर पाणी आहे, त्यात 15 ग्राम बिलिरुबिन आहे. ते पाणी जर 1 लिटरचं 800 ग्राम झालं म्हणजे कमी झालं 10-20%, तर 20% बिलिरुबिन वाढते. तर तसं ते मुलं का पिवळे दिसायला लागतात. म्हणजे ते ऍक्च्युली ते मुलं सुकलेले असतात. म्हणजे अंगातलं पाणी कमी झालेलं असते. आणि त्यांनी मग ऊन वाढलं की मी तुम्हाला सांगितलं वाढ होत नाही. त्यामुळे आपल्याकडे नवजात शिशूंना थंडी पडल्याशिवाय अंगात कपडे नाही घातले पाहिजेत. आणि
मुलांची हाडं जी असतात ती वाढायला ड जीवनसत्व लागते. हम्म. तर 10पैकी 9 बायांना ड जीवनसत्व कमी असते गर्भवतीला. हा. असे अभ्यास आहेत हो. दिल्लीचे, मुंबईचे. हो. माझं एक पण वाक्य पुराव्याशिवाय नाही, हा. मी अभ्यास केलेला आहे. हम्म. मग आईला जर ड जीवनसत्व कमी असेल तर मुलांच्या हाडं लांब व्हायला ड जीवनसत्व लागते, हो. मग ती लहान होतात. कमतरता. हां, तर आपलं बाळ 50 सेंटीमीटर पाहिजे जन्माला, हम्म. एक पण नसते. अरे बापरे. 3.3 किलो पाहिजे. एकही नसतो. हां, दुसऱ्या वर्षाची उंची असते ना, मोठेपणी जर 6 फूट होणार असेल ना तर तुम्ही 2 वर्षाला 3 फूट असतात. हम्म. म्हणजे 2 वर्षाची उंचीच दुप्पट होते. हम्म. मग आम्ही पहिले खराब झाल्याने 2 वर्षाला 3 फूट नाही होत, आम्ही 2.25 फूट 2.5 फूट, मग त्याच्या 2.5च्या दुप्पट झालं म्हणजे 5 फूट होतं. मग सगळेच 5 फूट आहेत, त्यामुळे आम्हाला 5 फूटच बरोबर वाटतंय. हम्म. बरोबर नाही आहे. मुलगा 6.5 फूट व्हायला पाहिजे, मुलगी 6.25. मग करू शकतो ना आपण. कसं करू शकतो? तर व्हिटॅमिन डी, ड जीवनसत्व कमी पडतं, तर ते कोण देतं? तर सूर्यदेव फुकट देतो. हो. अट एवढीच आहे की अर्धा अंग उघडं पाहिजे आणि दुपारच्या उन्हात काम केलं पाहिजे. हम्म. तासभर करा, अर्धा तास करा, पण रोज करा ना. बाळंतीण नसेल तरी गेली पाहिजे. मुलाला सूर्य दाखवला पाहिजे रोज. सकाळचं ऊन म्हणजे 5 पैसे व्हिटॅमिन डी देते हा. आणि दुपारचं ऊन 10,000 रुपये देते. हा. मग तुम्हाला गरिबी दूर करायची असेल तर 5 पैशाचे किती नाणी देणार? तुम्ही 10,000च्या नोटा द्या ना. हम्म. तर चांगल्या उन्हात, दुपारच्या उन्हात सहन होईल तेवढ्या वेळ दाखवा मुलांना. हम्म. नवजात शिशूंना नंग ठेवा थंडी पडल्याशिवाय. हम्म. 18 वर्ष मुलांना उघडं ठेवा. हम्म. तुमच्या सोयीसाठी त्यांना लंगोट बांधा. हम्म. बरोबर. हम्म. आणि मुलींना वयात आल्यावर छोटी चोळी घाला मोठे होईपर्यंत. हम्म. तर आपली मुलं जास्त उंच, जास्त शक्तिमान. गरमीनी कार्यक्षमता कमी होते, भूक कमी होते, वाढ कमी होते, शिक्षण क्षमता कमी होते. हे सगळं पाप टाळ घातल्याने होते, हे सगळं पाप कोड घातल्याने होते. हम्म. बरं, हे कोणी शिकवलं नाही ना. कोणी जर कोट घालतो गरमीत तर तो अनाडी आहे म्हणून घालतो. त्याला जर कळलं की नाही घालायला पाहिजे तर मला एवढी मदत करा. आपण सगळ्यांना कळवा की शाळेमध्ये मुलांना गरम भारतामध्ये मुलांना कोट घालायला लावणं पाप आहे. पण हल्ली सर्रास ते मुलांना टाळ आणि आम्ही गुलामगिरी करतो. हो. आम्ही बौद्धिक गुलाम आहेत. हो. भाषेचे तर आहोतच. सगळं प्रकारे आम्ही गुलामगिरी, कारण शिकायला वेळ लागतो ना. हो. अजून पण आहे. रोज 70,000 मुलं जन्माला येतात. 70,000 मुलं हा. ऑफिशियल आकडा लिहिलेले, नोंद केलेले. हा. आणि 20,000 30,000 न नोंद केलेले असतील तर म्हणजे लाख मुलं मोठं मोठं करा. 70,000 लाख म्हणजे लाख मुलं जन्माला येतात. हा. तुम्ही जर हे 1 लाख लोकांना शिकवलं हम्म. रोज सगळं, तरी 150 कोटी अनाडी आहेत. हम्म. म्हणजे 146 कोटी आहेत. करेक्ट आकडा समजा आजचा. रोज वाढते लोकसंख्या. तर तुम्हाला असं शिकवायला पाहिजे की 150 कोटी लोक शिकतील हम्म. आणि त्यांना तुम्हाला भारताच्या सगळ्या भाषा सांगायला पाहिजे. हम्म. तर आपण लोक शहाणे केलो ना तर भारत बदलेल. हे काम सरकार करू शकत नाही, हे आपण सगळे करू शकतो. जो हे वाचतो त्यांनी हे ऑडिओ रेकॉर्ड करून घ्या, लिहून घ्या आणि शेअर करा. तर छान सगळ्या भाषेत करा. तुम्हाला मराठी येत असेल त्यात करा, कच्छीमध्ये करा, गुजरातीमध्ये करा, भोजपुरी, मैथिली, मगी अवधीमध्ये करा. हम्म. मुंबईमध्ये खूप हिंदी लोक आहेत. हम्म. त्यांची भाषा भोजपुरी आहे, त्यांची मैथिली आहे, त्यांची मघी आहे, त्यांना अवधी आहे. त्यांना वाटतंय की संकोचामुळे की आमची भाषा कळणार नाही म्हणून हिंदी सांगतात. हम्म. ते राजस्थानी असतात, ते मारवाडी असतात, ते हिंदी भाषा सांगतात. हिंदी नसते त्यांची भाषा. हम्म. आपली भाषा सांगावी, त्यात सांगावं. तुम्ही तुमच्या भाषेत भाषांतर करून तुमच्या बोलण्यात मगाशी एक गोष्ट आली की एक प्रथा म्हणून आपल्याकडे मुलांना बांधून ठेवलं जातं की हाडं त्यांची ते गाढवपण आहे. आम्ही सगळे अनाडी आहेत. हा. आमच्या सगळ्यांचे अंदाज आहे. ते बांधणं चुकीचं आहे. शासन हो, वाघ कुठे बांधतो त्या बाळाला? हा. वाघाचा बाळ वाढतो की नाही? की तुमचाच बाळ वाढतो? उंदीर कुठे वाढतो? प्राण्यांपासून शिकलं पाहिजे.